नमस्कार मित्रांनो, तुमच्याही मोबाईलवर रोज अननोन नंबरवरून कॉल येतात का? नंबर दिसतो पण नाव काहीच नाही. पण आता हे बदलणार आहे, कारण भारतात CNAP नावाची नवीन सुविधा सुरू झाली आहे, ज्यामुळे कॉल आला की थेट नाव आता आपल्याला त्या ठिकाणी दिसणार. तर याच्यामध्ये आजकाल स्कॅम कॉल, फ्रॉड कॉल प्रचंड वाढले आहेत. अननोन नंबर पाहिला की घ्यायचा का नाही हा प्रश्न आपल्या सर्वांना त्या ठिकाणी पडतो. त्यामुळे आपण काय करतो, ट्रू कॉलर सारखे ऍप त्या ठिकाणी वापरतो. पण ट्रू कॉलर ही वापरणं घातक आहे, कारण की ट्रू कॉलर वापरलं तर आपण त्या ट्रू कॉलरला सगळ्याच प्रकारचं आलो असेच देतो, जेणेकरून ट्रू कॉलर आपले पर्सनल फोटोज, पर्सनल कॉन्टॅक्ट सगळं पाहू शकतो. त्याच्यामुळे तेही वापरणं ठीक नाही. परंतु आज आपण बघणार आहोत CNAP म्हणजे काय. CNAP म्हणजे कॉलिंग नेम प्रेझेंटेशन. CNAP म्हणजे काय? कॉलिंग नेम प्रेझेंटेशन ही नेटवर्क बेस्ड सुविधा आहे. म्हणजे कॉल करणाऱ्या व्यक्तीचं नाव नेटवर्कच्या डाटाबेस मधून आपण स्क्रीनवर दाखवलं जातं. यासाठी काही वेगळं ऍप लागेल का? तर नाही, यासाठी काही वेगळं ऍप घ्यायची गरज नाही. मग आता हे CNAP काम कसं करतं, तर जेव्हा कुणी तुम्हाला कॉल करतं, समजा तुमचा एखादा अनोळखी व्यक्ती, फ्रेंडचा फ्रेंडने एखादा नंबरही घेतला असेल आणि त्यांनी फोन केला असेल, तर जेव्हा कोणी तुम्हाला कॉल करतं तेव्हा फक्त नंबर नाही तर त्या नंबरशी जोडलेलं नाव नेटवर्क तुमच्या फोनला पाठवतं. म्हणजे बऱ्याच वेळेस तुम्हाला आता अनुभव आला की या व्यक्तीचा आपल्याला नंबर नाही तरी आपल्याला त्याचं नाव कसं काय येतं, तर त्याला CNAP असं म्हणतात, म्हणजेच कॉलिंग नेम प्रेझेंटेशन. म्हणजे हे इंटरनेट नसलं तरी ते नाव दिसू शकतं, असं काही नाही इंटरनेट चालूच पाहिजे तुमच्या मोबाईल मध्ये तेही नाव दिसतं. परंतु जर नंबर नेटवर्क मध्ये रजिस्टर असेल तरच हे नाव तुम्हाला त्या ठिकाणी दिसत. CNAP सुरू कसं करायचं मग? तर सर्वात पहिले आपल्याला CNAP ही सुविधा जर सुरू करायची असेल तर आपल्याला सगळ्यात पहिले मोबाईलच्या सेटिंग मध्ये जायचं, मोबाईलची सेटिंग उघडायची, त्यानंतर मग कॉल सेटिंग मध्ये जायचं, फोन सेटिंग वर जायचं. फोन सेटिंग वर गेल्यानंतर कॉलर ID किंवा ऍडिशनल सेटिंग असं ऑप्शन येईल, त्याला शोधायचं. नंतर CNAP किंवा शो कॉलिंग नेम ऑन करायचे, त्यावेळी CNAP सेटिंग आपल्या मोबाईल मध्ये चालू होऊन जाईल. आता काही नेटवर्क वर लगेच चालू होतं, काही नेटवर्क वर लगेच चालू होतं, तर काही ठिकाणी त्याला 24 तास पण लागू शकतात. मग आता ही सुविधा जी आहे CNAP ही कोणत्या कोणत्या नेटवर्क उपलब्ध आहे, तर सध्या ही जिओ, एअरटेल आणि व्ही अशा मोठ्या नेटवर्कवर सध्या ती टप्प्याटप्प्याने CNAP ही जी सुविधा आहे ही सुरू होत आहे. सगळ्याच्या मोबाईलवर एकाच वेळी दिसेल असं नाही, बघ हळूहळू सगळ्यासाठी एनेबल ते होऊ शकतं. पण या काही लिमिट्स आहेत, काही मर्यादा आहेत. CNAP बद्दल काही गोष्टी लक्षात ठेवल्या गेल्या पाहिजेत किंवा लक्षात ठेवा. सगळ्या अननोन नंबरचं नाव तुम्हाला दिसेलच असं नाही. जो नंबर नेटवर्क डाटाबेस मध्ये आहे त्याच नाव तुम्हाला मोबाईलवर शो होईल किंवा दिसेल. म्हणजे याच्यामुळे स्कॅम 100% थांबतील असं काही नाही. आता CNAP आणि ट्रू कॉलर याचं कम्पॅरिझन काय, तर ट्रू कॉलर हे ऍप बेस्ड आहे आणि CNAP हे नेटवर्क बेस्ड आहे. तर ट्रू कॉलर काय आहे, ट्रू कॉलर हे ऍप आहे ना, तर CNAP चे तुम्हाला काय ऍप घ्यायची गरज नाही. ट्रू कॉलर हे ऍप बेस्ड आहे आणि CNAP हे नेटवर्क बेस्ड आहे. मग CNAP ला एक्स्ट्रा ऍप त्या ठिकाणी लागत नाही आणि प्रायव्हसी थोडी जास्त सुरक्षित असते, कारण की मी तुम्हाला सांगितलं की ट्रू कॉलर हे ऍप जे आहे, तर ट्रू कॉलर वापरता बऱ्याचशा लोकांना मी नेहमी सांगतो की ट्रू कॉलर वापरा किंवा नका, पण ट्रू कॉलर बरेचसे लोक वापरतात कारण की नाव शोधण्यासाठी. परंतु ट्रू कॉलर हे इंडिया आणि स्वीडन या दोन्ही देशांकडून बनलेले एक ऍप आहे. ट्रू कॉलर मध्ये बरेच आपण ऍक्सेस देतो, तर ट्रू कॉलर आपले पर्सनल ज्या गोष्टी आहेत मोबाईल मध्ये, फोटोज, व्हिडिओ, काय डॉक्युमेंट्स असतील ते सगळं बघतो, त्याच्यामुळे ते वापरणं चुकीचं आहे. तर मित्रांनो, CNAP मुळे अननोन कॉलचं टेन्शन थोडं कमी होणार आहे. तुमच्या मोबाईलवर CNAP सुरू झालं का नाही ते कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. धन्यवाद.